नमस्कार. क्रॉस फायर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा खरं तर पाया मानला जातो. संपूर्ण देशभरात जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा शिक्षण क्षेत्रामध्ये 8वा क्रमांक लागतो. मात्र हाच 8वा क्रमांक पहिल्या क्रमांकापर्यंत कसा येईल याची जबाबदारी नवनिर्वाचित असलेले शिक्षण मंत्री यांच्या खांद्यावर येऊन ठेपलेली आहे. यापूर्वी त्यांचा राजकारणातला दांडगा अनुभव आहे आणि या दांडग्या अनुभवाचाच येत्या काळातील पिढीसाठी ते कशा प्रकारे वापर करून घेणार आहे त्याच संदर्भातले क्रॉस फायर मधल्या माझ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे. दादासाहेब, खूप खूप स्वागत आपलं क्रॉस फायर मध्ये. बरं, यापूर्वी तुम्ही कृषी मंत्री पद असेल, बंदरे असतील, या ठिकाणचा अनुभव घेतला. आता शालेय शिक्षण मंत्री पद याची जबाबदारी ज्या वेळेला खांद्यावरती येते त्यावेळेला पुढच्या पिढीसाठी तुमच्या अनुभवाचा फायदा तुम्ही कसा करून देणार आहात? सर्वप्रथम तर लोकशाही या वृत्तवाहिनीला येणाऱ्या 26 जानेवारीला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. नक्कीच त्या निमित्ताने मी आगाऊ आपल्या वृत्तवाहिनीचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद. शुभेच्छा देतो. मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून कामकाज केलंय, कदाचित त्याच भूमिकेतून महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शिक्षण हा विषय माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर, मालेगाववर ती जबाबदारी त्यांनी दिली. निश्चितपणे मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला माहिती आहे की हा अतिशय आव्हानात्मक विषय आहे आणि खूप समर्पित पद्धतीने कार्य यामध्ये अपेक्षित आहे. माननीय शिंदे साहेबांना या संदर्भातला विश्वास असल्यामुळे त्यांनी या विभागाची जबाबदारी मालेगाववर दिली. आम्ही सर्वजण, आमचं पूर्ण टीम, आमचा पूर्ण विभाग मेहनत करू, कष्ट करू आणि त्यांना अपेक्षित असलेलं जे कार्य आहे या विभागातलं संपन्न करून दाखवू. तुम्ही म्हटले, ही वस्तुस्थिती आहे की या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करणं अपेक्षित आहे. सध्याच्या घडीला जर आपण गंभीरपणे विचार केला तर अनेक वरिष्ठ नेते असतील, अधिकारी गण असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातली जी लोक आहेत त्यांची पार्श्वभूमी जर बघितली तर 75, 80, 90% लोक हे मग जिल्हा परिषदची शाळा असेल, नगरपालिकेची शाळा असेल, महानगरपालिकेची शाळा असेल, यामधनच बऱ्यापैकी पुढे गेलेले आहेत. परंतु आज आपण पाहतो की पालकांचा एकंदरीत कल हा इंग्रजी माध्यम असलेल्या शाळांकडे त्या ठिकाणी दिसून येतो. मग तिथे आपल्या पाल्याची, विद्यार्थ्याची फी भरायची आणि तिथे मग जे काही तिथे चांगलं शिक्षण दिलं जातंय, परंतु आज पालक मोठ्या प्रमाणात तिकडे अट्रॅक्ट झालाय, ही वस्तुस्थिती आहे. खरंय. आणि म्हणून आपल्या ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा असतील, इतर संस्थेच्या शाळा असतील, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यांच्या 1ली ते 12वीच्या विद्यार्थी ह्या शाळा एक आव्हानात्मक काम त्या ठिकाणी असणार आहे. आणि हे विद्यार्थी मोठ्या शाळेंच्या शर्यतीमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये टिकले पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं त्यांना सर्वांगीण शिक्षण कसं देता येईल त्या दृष्टिकोनातनं आपल्या विभागाचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आणि लहान लहान गोष्टींची साखळी जोडून आम्ही अतिशय खात्रीपूर्वक सांगतो की येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न असेल. यापूर्वी पण अनेकांनी चांगलं काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी सकारात्मक भूमिका नागरिकांच्या पण असतात. विद्यार्थी हा दैवत केंद्रबिंदू मानून आम्ही त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन, शिक्षक बंधू भगिनींना विश्वासात घेऊन, काही संस्था चालक असतील त्यांना विश्वासात घेऊन
या क्षेत्रामध्ये अनेक महानुभावांनी चांगलं काम केलेलं आहे. त्या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन जे जे चांगलं आहे ते आम्ही या क्षेत्रामध्ये आणू. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू, जुन्या गोष्टीशी सांगड घालू आणि आपल्या सर्वांना जे अपेक्षित आहे की महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातून काम करू. आणि जो विश्वास माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी टाकलेला आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांनी टाकलेला आहे, तो विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू. बरोबर आहे. मात्र ज्या वेळेला आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीवरती शिक्षण क्षेत्राची मोठी जबाबदारी